हाय फ्रेंड्स, आज आपण ॲडव्हान्स एक्सेल कोर्समधील लेसन नंबर 27 मधील डेट अँड टाइम फंक्शन सिरीजमधील 20वा पाहणार आहोत। यामध्ये आपण आयएसओ वीक नम या फंक्शनचा यूज करायला शिकणार आहोत। तो चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। तर याचा उपयोग काय होतो पहिल्यांदा पाहूया। आयएसओ इयर प्रमाणे जसं आपलं कॅलेंडर इयर असतं, फायनान्स इयर असतं, जे आयएसओ इयर आहे त्याप्रमाणे दिलेल्या डेटचा वीक नंबर काढण्यासाठी आयएसओ वीक नम या फंक्शनचा उपयोग केला जातो। जसं की ही डेट दिली, हा डेट म्हणजे इयरमध्ये कोणता वीक नंबर चालू आहे तुम्हाला काढायचा असेल तर काय करायचं, आयएसओ वीक नमचा यूज करायचा। आता हे कसं करायचं प्रॅक्टिकली बघूया आपण। इथे एक्सेलमध्ये यायचं, एक्सेलमध्ये आल्यानंतर काय करायचं, सेम इथं टाईप करणार मी इज इक्वल टू त्यानंतर ISO WEEKNUM वीक नम फंक्शन टाईप करून घेणार। त्यानंतर ब्रॅकेट स्टार्टिंग, त्यानंतर काय करायचं, डेट सिलेक्ट करून घ्यायची, ब्रॅकेट कंप्लीट आणि एंटर बटन प्रेस करायचं। बाकी त्याला हा जानेवारीमधील 9 तारीख आहे, म्हणजेच हा कोणता आहे, दुसरा वीक आहे। इथून आपण ड्रॅग करून घेऊ शकतो, म्हणजेच काय ना आपल्याला जेवढे असतील ते वीक नंबर काय ना इथं डिस्प्ले होणार। सोल्युशनमध्ये बघा तुम्हाला सोडवून दाखवलं आहे, इथं फंक्शन कसे यूज केले ते पण दिलं आहे। इथे एक असाइनमेंट आहे ती तुम्ही सोडवायची आहे, ती मी तुम्हाला सोडून दाखवतो। सेम इथं टाईप काय करणार, इज इक्वल टू ISO वीक नम, त्यानंतर ब्रॅकेट स्टार्टिंग, त्यानंतर डेट सिलेक्ट करून घ्यायची, ब्रॅकेट कंप्लीट आणि एंटर बटन प्रेस करायचं। आता इथं बघा हा फॉरमॅट कोणता आहे, डेटचा आहे, त्यामुळे डेटमध्ये डिस्प्ले होतोय। हा जनरलमध्ये सिलेक्ट करून घेतला काय होणार, इथं तुम्हाला वीक नंबर डिस्प्ले होणार। हे ड्रॅग करून घ्यायचं। इथं असाइनमेंटचं सोल्युशन तुम्हाला दिलं आहे, इथं सोडून पण दाखवलं आहे बघा। अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, आयएसओ वीक नम या फंक्शनचा उपयोग करू शकता। थँक्यू। या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील, अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता, मी त्याचं उत्तर नक्की देईन। तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।